नमस्कार मित्रांनो, नवी मुंबईतील विकास कामांवरून वनमंत्री आणि पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक हे चांगलेच संतापलेले पाहायला मिळाले। गुरुवारी वाशी इथं पार पडलेल्या जनता दरबारात त्यांनी अनेक मुद्द्यांवरून अधिकाऱ्यांची आणि मंत्र्यांची पिसं काढली। महापालिकेवर प्रशासक असतानाच्या काळात अनेक घोटाळे केले गेले आहेत। या घोटाळ्यात दोषी असणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यास मी स्वतः सांगणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे। त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डिवचताना असं मंत्रीपद काय चाटायचं का, अशा शब्दात नाईक यांनी जोरदार प्रहार केला आहे। नवी मुंबईतील नागरी सुविधांवरून भाजपचे नेते गणेश नाईक पुन्हा एकदा संतापलेले पाहायला मिळाले। जनता मेळाव्यात बोलताना गणेश नाईक म्हणाले, हॉस्पिटल करिता, बागेकरिता, एखाद्या शाळेकरिता सुद्धा भूखंड दिले गेले नाही, ते बिल्डरांच्या घशात यांच्या दलालांनी घातले। मला या गोष्टीची लाज वाटते की ज्या मंत्रिमंडळात मी आहे त्या मंत्रिमंडळाच्या नगरविकास खात्याच्या लोकांनी अशा प्रकारचा कर्मदरिद्रीपणा केला, अशा शब्दात त्यांनी एकनाथ शिंदे यांना टार्गेट केलं आणि त्यांच्यावरती सडकून टीका देखील केली। एवढंच नाही तर पुढे ते म्हणाले की गेल्या 6 वर्षात लोकनियुक्त सत्ता नसताना, प्रशासक कारभार पाहत असताना अधिकाऱ्यांच्या करवी अनेक निर्णय घेण्यात आलं। इथं विविध विकास कामांना दिलेल्या मान्यता, वाढीव खर्च, कंत्राट आणि निधी वाटप याबाबत पारदर्शकता नसल्याच्या अनेक तक्रारी नागरिकांकडून करण्यात आल्या होत्या। विविध प्रकल्पांना मान्यता, वाढीव खर्च, कंत्राट आणि त्यासाठीचा निधी वाटप याबाबत पारदर्शकता पाळली नसल्याचं गणेश नाईक यांनी यावेळी सांगितलं। त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांच्यामुळे काही माजी नगरसेवकांची कामं मार्गी लावली गेली असा आरोपही त्यांनी यावेळी केला। गणेश नाईक यांची पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात चर्चा रंगली आहे। तर मित्रांनो, एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे, खाली कमेंट करून नक्की कळवा।